प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मजबूत पकड या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं जोरदारपणे वाहत आहे. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत शरद पवार यांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील 40-42 आमदारांना त्यांनी आपल्या बरोबर घेतलं आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या या निर्णयाचं समर्थन सातारा जिल्ह्यामधून मातबर नेत्यांनी केलं. यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांनी अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांना सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठा धक्का बसला आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये खरतर निसटत्या मतांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार खरतर पराभूत झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये जरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी किंवा त्यांना मानणाऱ्या राजे गटाने जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं काम जरी केलं असलं तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीत चित्र मात्र फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळं असणार आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या बरोबर असल्यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू ही वरचढ वाटत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ असा उमेदवार नाही. महायुतीकडून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही अजित पवार यांच्या गटालाच जाऊ शकते. म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर हे जो उमेदवार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून देतील तो महायुतीचा उमेदवार असू शकतो. त्यामुळे त्या उमेदवाराच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि म्हणजेच महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु शरद पवार यांच्याजवळ सध्या तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. अनेक जणांनी जरी शरद पवार यांच्याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारीची मागणी केली असली तरी सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवाराला टक्कर देईल असा उमेदवार अजून तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे सध्या तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची आणि पर्यायाने अजित पवार गटाची आणि म्हणजे एकंदरीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू ही मजबूत वाटत आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 30 वर्षापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती खरतर पकड आहे किंवा एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कोणतीही निवडणूक असो, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली
निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक यश मिळत आलेले आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जर बघायला गेलं तर फलटण तालुक्यातील जवळजवळ 80 ते 85% ग्रामपंचायतीवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाचं वर्चस्व हे पाहायला मिळतं। 1995 मध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उमेदवार आणि मातब्बर नेते स्वर्गीय चिमणराव कदम यांचा पराभव केला। चिमणराव कदम हे सलग 3 वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते, त्यामुळे त्यांचा पराभव करणं मुश्किल होतं। परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत स्वर्गीय चिमणराव कदम यांचा पराभव केला। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवरती आलं आणि या सरकारला महाराष्ट्रातील 20 ते 25 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला। त्या आमदारांचं नेतृत्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होतं। मनोहर जोशी यांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि त्या कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना देण्यात आलं आणि त्या माध्यमातून म्हणजेच कृष्णा खोरेच्या माध्यमातून खरं तर फलटण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात रामराजे नाईक निंबाळकर यांना खरं तर यश आलं आणि त्याचा चांगला परिणाम हा तालुक्यामध्ये पाहायला मिळाला। म्हणजेच तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे दुष्काळाचा जो एक शिक्का तालुक्यावरती लागला होता तो पुसून टाकण्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना खरं तर यश आलं आणि तालुक्यामध्ये ओलिताखालील क्षेत्र वाढल्यामुळं ऊसाचे प्रमाण प्रचंड वाढलं। 2 साखर कारखाने तालुक्यामध्ये होतेच, परंतु 2 नव्याने खाजगी साखर कारखाने सुरू झाले। म्हणजे एक प्रकारे धोंबलकवडीचं पाणी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आल्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आल्या आणि ऊसाचं क्षेत्र वाढलं, त्यामुळं 2 नवे कारखाने तयार झाले। त्यामुळे एक प्रकारे तरुणांना मोठ्या प्रमाणात खरं तर रोजगार मिळाला। शेतीपूरक व्यवसाय सुरू झाल्यामुळे तरुणांना रोजगार मिळाले। कमिन्स सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी ही फलटणमध्ये सुरू झाली, त्यामुळे हजारो तरुणांना खरं तर रोजगार मिळाला। म्हणजेच कमिन्स कंपनी फलटण भागामध्ये किंवा फलटण तालुक्यामध्ये आणून रामराजे नाईक निंबाळकर यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यात खरं तर यश मिळवलं। सहकारी संस्था असो, शैक्षणिक संस्था असो, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेशी थेट संवाद साधण्याचं किंवा थेट जनतेशी संपर्क साधण्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना गेल्या 30-35 वर्षामध्ये खरं तर यश आलेलं आहे। फलटण तालुक्याचा एक प्रकारे चांगल्या पद्धतीने विकास करण्यात खरं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती गेल्या 30 वर्षापासून खरं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाचं आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। शरद पवार यांना मानणारा मतदार वर्गही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत वेगवेगळे विकास प्रकल्प असतील किंवा वेगवेगळ्या विकास योजना असतील, यांच्या माध्यमातून फलटण कोरेगावचा चांगल्या पद्धतीने विकास करण्यात
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना खरं तर यश आलेलं आहे. त्यामुळेच 30 वर्ष या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना आपलं वर्चस्व हे राखता आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जरी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 18,000 मताधिक्य जरी मिळालं असलं तरी सुद्धा प्रथमदर्शनी असं दिसत आहे की स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांना खरं तर ते मताधिक्य मिळालेलं आहे. अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाने लोकसभा निवडणुकीत काम केलेलं होतं. म्हणजेच शरद पवार यांच्या उमेदवाराचं म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा हा राजे गटाने लोकसभा निवडणुकीत दिला होता. सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळं अजित पवार यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आमदार आपल्या पक्षाचा आमदार निवडून येईल अशा पद्धतीची खात्री वाटत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कोणता निर्णय घेतात यावरती सुद्धा खरं तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यांनी जर अजित पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फायदा थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायाने महायुतीला होऊ शकतो. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटू शकते. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या तुल्यबळ असा उमेदवार नाही. अनेक उमेदवारांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी शरद पवार यांच्याकडे जरी मागणी केली असली तरी सुद्धा अजून तरी शरद पवार यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडी ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ही कमजोर वाटत आहे. परंतु त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद मात्र वाढली आहे. कारण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार म्हणून वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून अनेक लोकांशी थेट संपर्क साधून भारतीय जनता पक्षाची आणि त्यांना मानणाऱ्या खासदार गटाची ताकद वाढवण्यात यश मात्र मिळवलेलं आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रभाव केवळ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्येच पाहायला मिळत नाही तर खंडाळा त्याचबरोबर कोरेगाव मानखटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे ज्या बाजूला असतील त्या बाजूला सातारा जिल्ह्याचं राजकारण वळताना पाहायला मिळतं. लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. त्या पाठीमागं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्यातील मातबर नेते मंडळी हे अजित पवार यांच्या बरोबर गेल्यामुळं सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आणि त्याचा फायदा हा लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना झाला. अर्थातच महाराष्ट्राचं राजकारण हे झपाट्याने बदलताना दिसते. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर स्थानिक राजकारणाचा विचार केला तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा राजे गट विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारा खासदार गट अशीच लढाई ही ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. परंतु
अजून तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मजबूत पकड आहे। ते पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मधून वेळोवेळी दिसून आलेला आहे। 2009 मध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला आणि या विधानसभा मतदारसंघामधून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा SC प्रवर्गासाठी खरं तर राखीव आहे। 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकात दीपक चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि त्यांच्या विजयामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं मोठं यश आहे। गेल्या 30 वर्षापासून या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव निर्माण करण्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना यश आलेलं आहे। त्यामुळेच या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे। त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात जरी प्रवेश केला तरी त्यांना त्यांच्या पाठीमागे असणारा मतदार वर्ग हा त्यांच्याबरोबरच राहतो। हे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे किंवा ते आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा खरं तर दिसून आलेलं आहे। त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कोणत्या पक्षात जातात त्या पक्षाचं वर्चस्व हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाबरोबरच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, मानखटाव तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचा फायदा त्या पक्षाला आणि त्या आघाडीला होऊ शकतो। सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महायुती बरोबर असल्यामुळं सातारा जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि भारतीय जनता पक्ष तसेच एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला चांगलं यश मिळू शकतं। सध्याची परिस्थिती किंवा सध्याचं वातावरण तरी तसं दिसत आहे। अर्थातच शरद पवार हे बेरजेचे राजकारण करण्यात नेहमीच यशस्वी ठरतात। त्यामुळे अजित पवार गटाचे जे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार उतरवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी शरद पवार हे मोठ्या प्रमाणात चाचपणी करताना दिसत आहेत। त्यामुळेच हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आणि एक प्रकारे त्यांची खरं तर कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केलेली आहे। हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी राहिलेले आहेत। त्यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात यांच्या उमेदवाराच्या विरोधात कोणाला उमेदवारी देतात हेही पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे। परंतु सध्या तरी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व किंवा त्यांचा प्रभाव हा मात्र फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळेच अजित पवार यांच्या गटाची ताकद किंवा उत्साह वाढल्याचं दिसत आहे। म्हणजे एक प्रकारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून आपल्या पक्षाचा आमदार निवडून येऊ शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास हा अजित पवार यांना वाटत असल्याचं दिसत आहे। त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।